राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पळून जाणारे गेले पण मी लढणार आहे असे स्पष्ट करून ईडी कारवाईविरुद्ध दंड थोपटल्याचे दिसून आलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा 2002 अंतर्गत पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केले आहे। या विरोधात आता रोहित पवार यांनी दंड थोपटले असून पळून जाणारे गेले मी लढणार आहे असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। मी कारखाना घेतला तेव्हा शिखर बँकेवर राजकीय नेते नव्हते। ईडीने ज्यांच्यावर गुन्हा दाखल होता त्या 97 पैकी बहुतांश नेते हे आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत, भाजपसोबत आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत। त्यातील लोकांवर कोणतीही कारवाई होत नाही। मात्र माझ्या विरोधात आता ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे। त्यामुळे आता आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागेल आणि न्यायदेवता मला न्याय देईल असा विश्वास आहे। यापूर्वी 2 वेळा ईडीने चौकशी केली आहे असेही रोहित पवार यांनी या दरम्यान सांगितले आहे।